आज महामानव आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. तुम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेला आहात काय? संविधान शिल्पकार विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा आज महापरिनिर्वाण दिवस. आजच या जगामध्ये शोषितांच्या, पीडितांच्या, दलितांच्या, बहुजनांच्यावर प्रचंड एक शोककळा आणि दुःखाचं सावट होतं. ज्या महामानवाने हजारो वर्षापूर्वीची जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था, धर्मव्यवस्था ही संपुष्टात आणण्याचं काम केलं आणि माणूस म्हणून जगण्याचा आम्हा बहुजनांना अधिकार दिला. त्या महामानवाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून आज आम्ही या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं इथे आलो. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही आहे, तोपर्यंत या देशामध्ये संविधान आहे तोपर्यंत या देशामध्ये हुकुमशाही येणार नाही. कारण भारताचं संविधान हे या बहुजनांचं सुरक्षा कवच आहे असे आम्ही मानतो आणि हे सुरक्षा कवच बाबासाहेबांनी दिलं आहे. त्या महामानवाच्या चरणी वंदन करून शक्ती मिळते. आज त्यांच्या या दिवसाच्या निमित्तानं या पवनस्थळी आल्यानंतर एक ऊर्जा मिळते आणि लढण्याचं बळ मिळतं. त्यामुळेच आज अभिवादनाला आम्ही आलो. हापूस आंब्यावर आता गुजरातने दावा केलाय. वर्ल्ड म्हणजे कोकणच्या हापूसला वडताल हापूससाठी त्यांनी भौगोलिक मानांकन नाही सगळं करतील. म्हणजे जर चेतक घोड्याची आई गुजरातची असू शकते तर मग हापूस आंबा का असू शकत नाही. मुंबई उद्या गुजरातचं राज्य झालेलं तुम्हाला दिसेल. त्याची ती सुरुवात आहे. हळूहळू फळावरून गडावर जाणं आणि हे गड सुद्धा गुजरातच्याच वेळेस झालेले होते. महाराजांनी बांधले असंही म्हणतील. त्याला आता राजे आहेत ते काही बोलू शकतात. सध्या सेवक कुठे आहेत? राजे आहेत. राजा बोले दल हाले. राजांच्या मुखातून जे निघेल ते सत्य. त्यामुळे आपण असं म्हणू की गुजरातनी सर्व केलं आहे. या देशाला स्वातंत्र्य गुजरातने केलं आहे. हा देशाला उभं गुजरातने केलं आहे. सर्व गुजरातचंच वैभव आहे. त्यामुळे आपण जगतो असं म्हणायला हरकत नाही. सुरू होत आहे. काय विषय राहणार? विरोधक कशा प्रकारे? खूप विषय आहे. विषय प्रचंड मोठे आहेत आणि खरं तर काल पण मी बोललो, पुन्हा पण बोलतो आहे. बघा, विदर्भामध्ये मागच्या अधिवेशनापासून आजच्या अधिवेशनापर्यंत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 75 लोकांचा बळी गेला आहे. वाघाचे हल्ले रोज होत आहेत आणि माणसं मरत आहेत. जंगल छाप की वरदान असं म्हणायचं पाहिजे. आणि वनाचं संरक्षण करताना आम्ही पर्यावरणाचं संतुलन राखताना आमचा जीव जात असेल तर सरकार काय झोपी गेलं काय? हे एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. विदर्भातील अनेक महत्त्वाच्या विषयामध्ये रस्त्यांची हालत कशी झाली आहे. विदर्भातील कायदा सुव्यवस्था फार मोठ्या प्रमाणात आता कॉलेजेसमध्ये, शाळेमध्ये ड्रग्सचं हब हिंदुस्थान झालं आहे आणि ते नागपूर पण झालं आहे आणि मुंबई पण झालेलं आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन नागपूर विदर्भातून नोकरीच्या शोधात मुलं खूप अलाईन करत आहेत. काय इथे रोजगार उपलब्ध झाला नाही यांचं अपयश आहे का सरकारचं? अजूनही जर हैदराबाद, बेंगलोरला नोकरीच्या शोधात पोरांना भटकावं लागत असेल आणि नोकरी शोधत असतील मुंबई, पुणे आणि इकडे, तर विदर्भामधले सगळं सत्ता असून त्याचा उपयोग विदर्भातल्या जनतेला आहे का? तरुणांना आहे का? विदर्भात आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत शेतकऱ्यांच्या. कायदा सुव्यवस्थेचा तर विषय आहे. घोटाळे खूप आहेत. जमिनीचे व्यवहार खूप मोठे झालेले आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगितलं की सरकारचं कंट्रोलच राहिला नाही आता कुठल्याही गोष्टीवर. सगळे सुसाट झालेले आहेत, सैराट झालेले आहेत आणि सैराटपणे हे सरकार काम करतंय. त्यामुळे विषय आत्ताच सगळे सांगण्यापेक्षा अधिवेशन 7 दिवसाचं आहे. फार तर वर्किंग डेज आम्हाला 5 दिवस मिळतील अशी अपेक्षा आहे. त्या दिवशी जे जे मुद्दे महत्त्वाचे आहेत ते सगळे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करू. आता निरडावलेल्या सरकारला उत्तरच देण्याची अपेक्षा नसेल मांडण्याचा प्रयत्न करू. जनतेला सांगू, जनतेपर्यंत पोहोचवू. आणि राज्य कर्जबाजारी झालं आहे, उद्ध्वस्त झालं आहे राज्य. काय आता पूर्वी हे राज्य म्हणजे पूर्वी शेतकऱ्यांचं राज्य होतं. कृषीप्रधान राज्य म्हणत होतो आम्ही याला. देशाला म्हणत होतो, राज्याला पण म्हणत होतो. आता हे गुंडांचं राज्य झालेलं आहे महाराष्ट्र म्हणजे. आणि लाडका कॉन्ट्रॅक्टर हे नवीन संकल्पना आली आहे. ठेकेदारांना 1,67,000 कोटीचे कामं बिना टेंडर नाही. टेंडर काय, नॉमिनल एडफारमध्ये ही सगळी कामं वाटली गेलीत आणि त्यातून 20% कमिशन
खोरी झाली, 20% कमिशनखोरी, पैसे किती होतात मोजा. उद्या तेच आहे, त्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा तसंच करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.